असं खाऊ शकत नाही ना? नाही नाही, टोटर लागतं काय तरी. बघा बिबा बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की शनिवार आणि रविवार हाच आपला भटकंतीचा दिवस असतो. तर मागचे 1-2-3 जे व्हिडिओ आपण शूट केले त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की तो एकदम भारी स्पेस आहे त्या स्पेसची नावं कमेंटमध्ये टाका. तर त्यातल्याच आपल्या एका सबस्क्रायबर मित्रांनी मस्त असं एक कमेंट केलेलं की गुडेगावाचं कळंबा देवीचं मंदिर या ठिकाणी भेट द्या. तर गुगल मॅपवर बघितलं मी, पूर्ण मस्त असं डोंगरात आहे, गाडी जाते तिथपर्यंत. म्हणजे ॲज पर गुगल मॅप तर सांगते की गाडी जाते. बघूया आपण आता तिथं गेलो आपल्याला समजेल. आणि कळंबा देवी ज्यावेळेस मी ते नाव ऐकलं त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये लगेच क्लिक झालं की उदगीरीचं कळंबा देवी मंदिर. जर तुम्ही जे तर मंदिर बघितलं नसेल तर बघा, आय बटनवर लिंक देतो, ते बघा तुम्ही जाऊन. रहस्यमय मंदिर आहे असं म्हणू शकता तुम्ही. तर आणि गुडे गावाचं पण आपण शूट केलं नाही, तर म्हणलं चला म्हणलं जावावं तिकडे. आत्ता वाजलेत सकाळचे 11. निघायचं होतं 10 वाजता, पण थोडं इकडं तिकडं तयारी करण्यामध्ये वाजले 11. आणि भरपूर लोकांनी अशा कमेंट केल्या की तुमची MAT कुठे? MAT आहे बघा इथं. कालच सुरू केली म्हणजे फक्त पेट्रोल टाकलं, थोडं ऑइल टाकलं आणि झाली सुरू. तर आज आपण जाणार आहे आपल्या MATवर. हां काय भाऊ की आला तर त्याला घेऊन जाऊ, नाही तर राहू दे. तर आज ओला घेऊन जायचं होतं, पण म्हणलं आज जरा प्रत्येक ज्या आपल्या ट्रिप आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट होतात, तर म्हणलं आज जरा पैसे खर्च करावे, जरा पेट्रोल टाकावं. 100 रुपयाचं पेट्रोलमध्ये आपली गाडी जाऊन येईल. तर ठीक आहे, असा हा प्लॅन आहे. जेवण वगैरे काय बनवत नाही, कारण की आत्ता जस्ट हेवी असा नाश्ता केला आहे, पण त्याच्यामुळं काय भूक नाही आपल्याला. तर ठीक आहे, चला निघूया आपण आता. थोडं माझा फ्रेम जर चुकत असली तर समजून घ्या. गाडी तसा बापू चालवणार आहे, मी फक्त सोबत आहे. चालू होती बघा गाडी. घेऊन गेलो, अर्ध्या वाटेत गेलो सनपूरपर्यंत, आणि अचानक लक्षात आला की कॅमेरा राहिला आपला. परत निघालो. चला जाऊ दे रे बाबा. अरे का म्हणून बाबा असं करते? लायसन काय कुठे दिलं तुला लायसन? हां बाबा बघा असं गाडी चालू बंद कशी आहे, पण तुला चालवता येईना झाल्या. गुड्यातनं आम्ही आलो, गुड्यातनं लेफ्ट मारला. गुड्या साईडनं आलं की लेफ्ट, कागाव साईडनं आलं की राईट साईडला वरती बघा असा डोंगर दिसतो बघा. इकडं आम्ही चाललो 3 जण. बघूया या बॅटीत चढतंय का, चढेल का बाबू? पुण्यासारखं माणूस चढू शकतो. तर आम्ही 3 तर काय, हे दोघं 40-40 किलोचे आहे आणि 70 किलोचा, चढू शकतो गाडी.
का तुला गाडी चालवता येत नाही? मग कशी बरोबर चालवता? दुसरी gear कशाला टाकला तू? चांगली चालत होती. मग तू दुसरा gear कशाला टाकला? अरे बोललो सपाट वाटत. हे परत बोलूया. गाडी चढायचं. अरे आलं की मंदिर ते काय फायनली आम्ही येऊन पोहोचलो मंदिरापाशी बघा. काम चालू आहे मंदिराचं. खाली एक दोघं भेटलेले तर ते म्हणजे मंदिराचं काम चालू आहे. त्यांची नवसाला पावणारी देवी कळंबा देवी वरची बेवाडी पुढे बघा. पर्यंत गर्दी नाही तोपर्यंत पटाकन शूट करून घ्यावा. बघा हे असं मंदिर दिसतंय बाहेरनं. बाहेरचा परिसर दाखवतो थोड्या वेळात. हे बघा उघडच आहे मंदिर आज. एक नंबर आहे लगा आतमध्ये. 1 घंटा
सर्व CCTV वगैरे सगळं लावलं आहे. इकडनं असं प्रदक्षिणा मारू शकतो. सुंदर मंदिर आहे बापरे.
आतमध्ये बघा दर्शन घेतला. सर्वात उत्तम असं हे मंदिर आहे. तिकडच्या बाजूला बघा स्वच्छतागृह आहे, महिला आणि पुरुष. वारं जरा जास्त येतं आणि जे भाविक येतात त्यांच्यासाठी ते हात धुवायला बघा हे ही टाकी केली, पाणी येतं बरं का इथे. त्याच्यानंतर बघा इथं हनुमानाचं छोटीशी मूर्ती आहे बघा ही. आणि इकडच्या बाजूने बघा ही भांडतात बघा दोघं. ए नंतर बाहेरच्या साईडला पण बघा एक छोटंसं असं मंदिर आहे बघा. हे नाव नाही दिलेलं इथं. आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडने बघा हे मंदिरावर असं हे पिपळाचं झाड आहे. तिकडच्या साईडला ही जी अशी भिंत बांधली ना बघा, ही अशी भिंत बांधली ना, ही सेम टू सेम तिथपर्यंत बांधतात ते भिंत बघा. माणसं काम करतात तिथं. ते पुजारी कुठे गेले रे? इथे एक पुजारी होते, त्यांना माहिती विचारायची होती पण ते काय कुठं गायब झाले काय माहिती. कडी लावली आणि गेले. ठीक आहे चला पोरात बारले. हां ते झाड बघ किती आज बारले कसं. असं खाऊ शकत नाही ना. नाही टोटरला लागतात काय तरी. बघा बिबा बघा, बिबा बघितलं का? फोन आला बाव्याला काय कशातच खिशातच भरायला लागलाय सगळं. तो वाळ घरी जाऊन हे बिबा कशासाठी वापरतात माहिती आहे का? ज्या वेळेस अमावस्या असते ना, अमावस्याच्या वेळेस बघा आपण लिंबू ओवतो त्यावेळेस खालच्या साईडला बिबा लावतात काळा. फुल भरलंय रे. पिकलंय काय? टोटर बसतात पण ना. टोटर म्हणजे मग वाळवायला लागतं नाही. वाळवायला लागतं पण घास खावायचं. आता नाही खाऊ शकत, का? टोटर बसतात ना. बाबा काय बी सांगते. काय बी हे बघा दोघं चढले. अरे लाद घालते. हिला का बघा आय घातले ज्यांचं हितनं तुमचं कोण नाही हितलं आणि तुम्ही चला की इलाका बी तुम्ही कुत्तोंका इलाका राहत आहे समजाओ. या 2 पिशव्या भरून खाली टाकायच्या नंतर ही भरायची. आपल्या घरी घालतो वाळत. हां नंतर मला दे. 2-4 राहिले की तुम्हाला. हां ते बिबं दे मला, ते मला ओवायला लागतं आमोशाला. पाहिजे तेवढं देतो. हां हे धन्यासारख्या लोकांची नजर लागते माझ्या गाडीला म्हणून मला ते लावायला लागतं. हे बघा बिब्याचं झाड. आणि सांगतो बिब्याचं झाड हे कुठं आहे? अगं ते मंदिर आहे. जर कोणी येत असेल ना लांबनं त्यांना बिब्या पाहिलाच ना तर ते मंदिर आहे. मंदिरापासून स्ट्रेट रस्ता असा इथं विहीर आहे बघा, ही विहीर आहे आणि हे बिब्याचं झाड आहे. काका बिबा उठतो तोंडाव त्याला भिशीला. अरे मी कशाला खातो हे? तू भर ते. हां बरं. आता बघू बाबू किती काढलं. इकडे जा हो मग बघू बघा केवढे बिबे काढले त्यांनी. तसं आमच्या घरातले बिबे संपलेलेच. बरं झालं गावलं या आल्यासारखं काहीतरी काम झालं. चला आता घरी. ठीक आहे आता दाखवण्यासारखं काही नाही आहे. आता डायरेक्ट भेटूया घरी. घरी म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. आईला काटा बघा कसला हे बघा खवची काटा, उलटा काटा असा हातात असं धरतात बघा. लोक काय करतात असं येतात आणि असं धरतात, हे गोष्ट हातात. तर ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.